नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूया आता आजच्या ठळक घडामोडी। आम्ही लहान समाजात जन्मलो, हे आमचे पाप आहे का? छगन भुजबळ यांचा मराठा समाजाला उद्विग्न सवाल। छगन भुजबळ हे पूर्णपणे पागल झाले आहेत। मी अशिक्षित असूनही त्यांना रडकुंडीला आणले, मनोज जरांगे पाटील यांचा पलटवार। लातूरमधील तरुणाच्या आत्महत्येला महायुती सरकार जबाबदार, सरकारकडून ओबीसींचा विश्वासघात, अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा, विजय वडेट्टीवार। आणि सरकारकडून मराठवाडा बेदखल, मुक्ती संग्राम दिनी संभाजीनगरात होणारी मंत्रिमंडळाची बैठक सलग दुसऱ्या वर्षीही रद्द। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड जिल्ह्यात देशी विदेशी दारूची वाहतूक अवैधपणे काही ठिकाणी सुरू असल्याने बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे एपीआय बाळराजे दराडे यांनी बीड शहरानजीक पांगरबावडीच्या पुलाजवळ पाठलाग करून MH23 BC 2781 या क्रमांकाच्या बोलेरो गाडीतून देशी विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे। या कारवाईत एकूण 7,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस कर्मचारी अतिश मोराळे यांच्या तक्रारीनुसार महादेव तुळशीराम मस्के राहणार बाहेगावन तालुका वडवणी व सिद्धेश्वर उत्तमराव देशमाने राहणार पिंपरखेड तालुका वडवणी या दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर व बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे PI मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय बाळराजे दराडे व त्यांच्या टीमने केली आहे। सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीड येथे लिंग भेदभाव आधारित जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्र शासन महिला व बालविकास प्रकल्पांतर्गत सखी एक थांबा केंद्र या उपक्रमाअंतर्गत सरस्वती विद्यामंदिर शिवाजीनगर बीड येथे आज महिला बाल विकासच्या जिल्हा समन्वयक सखी केंद्र बीडच्या शांता खांडेकर व केस वर्कर सखी केंद्र बीडच्या दीपा घोळवे मॅडम यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना लिंग भेदभाव आधारित समस्या व या समस्या कौटुंबिक जीवनात निर्माण होऊ नयेत व त्याचे दुष्परिणाम भावी जीवनावर होऊ नयेत यासाठी स्त्री पुरुष समानता राखली जावी, यासाठी बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कौटुंबिक जनजागृती व्हावी यासाठी अनमोल असे मार्गदर्शन केले। या प्रसंगी सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती। सदरील कार्यक्रमाचे शाळेत आयोजन करून विद्यार्थ्यास मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री गोरेसर यांनी आभार मानले। जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी पोलिसांनी 2 धडाकेबाज कारवाया केल्या असून पहिली तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे शेवता येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकत विनोद मधुकर कदम, श्रीकृष्ण जगदाळे, प्रणव नंदकिशोर जाधव, ज्ञानेश्वर छत्रपती जगदाळे या 4 जुगाऱ्यांना शेवता शिवारात गोलाकार पद्धतीने बसून जुगार खेळताना व खेळविताना ताब्यात घेतले असून यावेळी त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण 2,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुसळे हे करत आहेत। तर दुसऱ्या कारवाईत तीर्थपुरी पोलीस ठाण्याच्या PSI प्रतिभा आबासाहेब पठाडे यांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केली आहे। दीपक भागवत राजगुरू वय 30 वर्षे राहणार सई, तालुका अंबड, जिल्हा जालना हा अंबड तालुक्यातील 712 हॉटेलजवळ त्याच्याकडील ट्रॅक्टरने अवैध वाळू वाहतूक करत असल्याचा निदर्शनास आल्याने PSI प्रतिभा पठाडे यांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत 1 ब्रास वाळू किंमत 3,000 रुपये व ट्रॅक्टर असा एकूण 7,53,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर पुढील तपास API वैशाली पवार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे हे करत आहेत। युवा दर्पण लाईव्हसाठी अंगद बोबडे, घनसावंगी। आणि आता बातमी बीड शहर पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईची। बीड शहर पोलिसांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत घरफोडी व दागिने चोरी प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे। बीड शहरातील पिंगळे गल्लीतील रहिवासी धनराज गुरकुदे हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी कुटुंबासह छत्रपती संभाजीनगर येथे घराला कुलूप लावून गेले असताना अज्ञात चोरट्याने घराची कडी व कोंडा तोडून आत प्रवेश करत घरातील सोने चांदीसह मौल्यवान वस्तू चोरी केल्या। या प्रकरणी पोलीस ठाणे बीड शहर येथे गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी तात्काळ तपास गतिमान करण्याच्या सूचना बीड शहर पोलिसांना दिल्या। तांत्रिक माहिती व गुप्त माहितीच्या आधारे या तपासात संशयित हा स्थानिक रहिवासी शिवा नंदलाल गुरखुदे असल्याचे उघड झाले। आरोपी हा चोरीनंतर बीड शहरातून गायब झाला होता। त्याच्यावर याआधीही जबरी चोरी, मारामारी असे विविध गुन्हे दाखल असून तो सतत गुन्हेगारी करणारा व बीड शहर पोलिसांच्या अनेक गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी होता। दरम्यान आरोपी शिवा हा नांदेड येथील गणेश उत्सव कार्यक्रमांना नियमित जात आहे अशी गुप्त माहिती मिळताच बीड पोलिसांच्या पथकाने नांदेड येथे गुप्तपणे सापळा लावून आरोपी गणेश उत्सव कार्यक्रमात आला असताना पोलिसांनी योग्य वेळी आरोपीला अटक केले व त्यानंतर त्याच्याकडून
चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर व पोलीस निरीक्षक श्री शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली PSI श्री महेश जाधव, पोलीस अंमलदार गणिनाथ बावनकर व राम पवार यांनी केली। अंबाजोगाई शहरात पत्नीच्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली असून कैलास सर्वदे वय 37 वर्षे राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई असे मृत पतीचे नाव आहे। बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी कैलास हा दारू पिऊन घरी आल्यावर पती पत्नीत जोरदार वाद झाला। कैलासची पत्नी माया हिने रागाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथाबुक्यांनी मारहाण केली। या मारहाणीत कैलास बेशुद्ध पडला, त्यामुळे नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले। सुरुवातीला मृत्यू हा दारूच्या अतिसेवनामुळे झाला असा समज होता, मात्र दुसऱ्या दिवशी दिनांक 11 सप्टेंबर रोजी आलेल्या शवविच्छेदन अहवालात कैलासचा मृत्यू हा मारहाणीत अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पत्नी माया सर्वदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविकुमार पवार हे करत आहेत। बीड येथील कैलासवासी जयदत्तजी केंडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सचिव व जय कोचिंग क्लासेस आणि किड्स पॅशन स्कूलच्या प्राचार्या सौ वर्षा अमोल केंडे यांचा वाढदिवस दिनांक 10 सप्टेंबर रोजी सरस्वती साधना विद्यामंदिर शांतिवन आर्वी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथील मुलांसमवेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी तेथील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या। पहिली दुसरीसाठी रंगकाम, तिसरी चौथीसाठी कोलाज काम व 5वी ते 7वी साठी निबंध स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। या संस्थेत अनाथ, वंचित तसेच ऊसतोड कामगारांची मुले शिकत असून अशा वंचित घटकांपर्यंत पोहोचता यावे म्हणून वर्षाताईंच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष उपक्रम शांतिवन येथे राबवून तेथील मुलांचा आनंद द्विगुणित करण्यात आला। या कामी शांतिवनचे सर्वेसर्वा श्री दीपक काका व कावेरी मॅडम नागरगोजे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे DJ बंद असा ठराव घेण्यात आला, तर ठराव मंजूर होताच या ठरावाची प्रत नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री महेश पाटील यांना गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी देडगावचे विद्यमान सरपंच श्री चंद्रकांत मुंगशे, उपसरपंच श्री बाळासाहेब मुंगशे व ग्रामपंचायत सदस्य श्री विश्वास हिवाळे यांनी एका निवेदनाद्वारे सदर प्रत देण्यात आली। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू मुंगशे, नेवासा। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।